अक्षय तृतीया 2025 ही प्रत्येक राशीसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शुभचिन्हे घेऊन येते. श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीजमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 राशींना काय फलित मिळणार आहे ते पाहणार आहोत. अक्षय तृतीया हा हिंदू धर्माचा एक पवित्र सण आहे जो खूप शुभ दिवस मानला जातो. या दिवशी कोणतेही नवीन कामाची सुरुवात केली जाते. या दिवशी सोने, चांदी, भांडी खरेदी केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी दान करणे सुद्धा अत्यंत फलदायी ठरलेले आहे. त्याचप्रमाणे 30 एप्रिल 2025 या दिवशी 12 राशींना काय फळ मिळणार आहे, कोणाला फायदा होईल आणि कोणाला काळजी घ्यायची आहे ते आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर चला पाहूया. मेष रास. अक्षय तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा एक शुभ काळ आहे. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. तसेच फायदे काय होतील तर आर्थिक वाढ आणि करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या खबरदारी काय घ्यायची तर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवायचं आहे. वृषभ रास. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस कौटुंबिक सुसंवाद घेऊन येईल. नात्यात गोडवा वाढेल आणि जुने मतभेद संपुष्टात येतील. पैसे येण्याचीही शक्यता आहे. फायदा म्हणजे असं की कौटुंबिक आनंद आणि गुंतवणुकीत नफा हा तुम्हाला फायदा आहे. खबरदारी काय घ्यायची तर तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. पुढे मिथुन रास. या दिवशी मिथुन राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. मुलाखती किंवा बैठकांमध्ये तुम्हाला यश मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. मिथुन राशीच्या लोकांना फायदा काय बघितला तर करिअरमध्ये वाढ आणि मजबूत नातेसंबंध. पण खबरदारी अशी घ्यायची की आळस टाळा, नाहीतर कामात अडथळे येऊ शकतात. कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी हा दिवस थोडा संमिश्र असणार आहे. पैशाबाबत चढ उतार येऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. जुने कर्ज फेडण्यात तुम्हाला यश मिळू शकते. फायदा काय तर कर्जमुक्तीचा योग. कर्ज फेडल्यामुळे थोडं रिलॅक्स वाटेल. खबरदारी काय घ्यायची तर आरोग्य आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. पुढे सिंह रास. सिंह राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेषतः शुभ राहणार आहे. आदर वाढेल आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. आज तुम्हाला जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते. फायदे काय तर सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रयत्नांमध्ये यश निश्चित मिळणार आहे. खबरदारी काय तर अहंकार टाळा. सिंह राशीकडे अहंकार फार असतो. पुढे कन्या रास. कन्या राशीच्या लोकांना या दिवशी कामाच्या ठिकाणी थोडा मानसिक ताण येऊ शकतो, परंतु दिवसाच्या उत्तरार्धात त्यांना आराम मिळेल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये हुशारीने निर्णय घ्या. फायदा काय होईल तर जुने काम पूर्ण होईल. खबरदारी काय घ्यायची तर घाईघाईने निर्णय घेऊ नका. हळुवारपणे काम करा. पुढे तुळा राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीयेचा दिवस शुभ आहे. परदेश प्रवासाची शक्यता आहे आणि एखादा मोठा करार अंतिम होऊ शकतो. वैवाहिक जीवनातही आनंद राहील. तुळ राशीवाल्यांना काय फायदा आहे तर यांचा एकतर प्रवास होईल आणि व्यवसायात नफासुद्धा होऊ शकतो. खबरदारी काय घ्यायची आहे तर नवीन नातेसंबंधांमध्ये थोडं धीर धरा. पुढे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस कठोर परिश्रम आणि संघर्षाने भरलेला असू शकतो, परंतु शेवटी यश निश्चितच मिळेल. शत्रूवर विजय मिळवण्याची शक्यता आहे. फायदा काय होईल तुम्हाला तर तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. खबरदारी काय घ्यायची तर तुमचा राग नियंत्रित करा. वृश्चिक राशीच्या लोकांना लगेच राग येत नाही आणि आला तर ते समोरच्याची बरोबर वाट लावून टाकतात. धनुरास. धनुराशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ राहील. तुम्ही नवीन प्रकल्प किंवा योजना सुरू करू शकता. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. फायदे काय तर नवीन सुरुवात किंवा कौटुंबिक आनंद मिळेल. खबरदारी काय तर अनावश्यक प्रवास टाळा. घराबाहेर पडण्याअगोदर विचार करा. मकर रास. मकर राशीच्या लोकांना या दिवशी त्यांच्या खर्चाकडे लक्ष द्यावे लागेल. तुम्हाला जुन्या मित्रांकडून मदत मिळू शकते. करिअरमधील अडथळे दूर होतील. फायदा काय तर करिअरमध्ये सुधारणा. सावधानगिरी काय करायची आहे तर
आर्थिक नियोजनात सावधानगिरी बाळगावी लागणार आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस मिश्रित परिणाम देणारा असेल. कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. तुम्हाला वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित फायदे मिळू शकतात. मालमत्तेत फायदा हाच तुमचा फायदा आहे आणि खबरदारी काय घ्यायची आहे तर तुमच्या आरोग्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे कुंभ राशीवाल्यांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे. आता पुढे शेवटची मीन राशीच्या लोकांसाठी अक्षय तृतीया अत्यंत फायदेशीर ठरू शकते. नशीब तुमच्या बाजूने असेल आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील. फायदा काय मीन राशीच्या लोकांना तर नशीब तुमच्या सोबत आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लक्ष द्या आणि कामे पूर्ण करून घ्या. खबरदारी काय घ्यायची आहे तर दिखावा टाळा आणि कामे पटापट करा. अक्षय तृतीया 2025 ही प्रत्येक राशीसाठी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शुभचिन्हे घेऊन येते. या दिवशी पूजा, दान आणि सकारात्मक विचारसरणीने तुमचे नशीब उजळू शकते. मेष, सिंह, तूळ आणि मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस विशेषतः फायदेशीर ठरेल. तुम्हाला सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. लवकरच येऊ नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.